सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। टन 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 जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली। टन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जी केम आटा चक्की। टन 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी। अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा। टन 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 जागतिक पर्यावरण दिन। हा जागतिक पर्यावरण दिन खऱ्या अर्थानं साजरा होतो का, हेच खरं चिंतनाचा आणि संशोधनाचा विषय आहे। गेल्या 5-10 वर्षाचा जर इतिहास पाहिला तर शासनाचे दरवर्षी अब्जावधी कोटी रुपये या पर्यावरण दिनाच्या निमित्तानं असेल किंवा पर्यावरणाचं संतुलन साधण्यासाठी असेल, पण अब्जावधी कोटी रुपये खर्च केले जातात। प्रत्यक्षात ही झाडं किती जगतात? आजपर्यंत 10, 15, 20 वर्षाचा जरी कालखंड बघितला आणि जेवढी झाडं लावली त्यातली 10% जरी झाडं जगली असती तरी खऱ्या अर्थानं आज शासनाला पाण्यावर झाडं लावण्याची वेळ आलेली असती आणि तशी एखादी योजना जाहीर करावी लागली असती, कारण इंचभर सुद्धा जागा राहिली नसती। म्हणजे 10% जागा जगली असती तर खऱ्या अर्थानं खरं तर जवळजवळ 35 ते 40 लाख कोटी भारतात आज खरं तर वृक्षारोपणाची गरज आहे। प्रत्यक्षात तसं होतच नाही। आमची वृक्षाची जंगलं तोडली गेली आणि सिमेंटची जंगलं त्या ठिकाणी आली, हे खरं तर भारताचं दुर्दैव आहे। प्रत्येक ठिकाणी राजकारण आणि राजकारणातनं जे प्रत्येक गोष्ट जी बघितली जाते किंवा दाबली जाते किंवा दडपशाहीनं ती मिटवली जाते त्याचं हे द्योतक आहे। आज आपल्याला बरं वाटतंय, पण भविष्यात ऑक्सिजनचे सिलेंडर लोकांना ज्या वेळेला बरोबर सोबत घेऊन फिरावे लागतील त्यावेळेला खऱ्या अर्थानं वृक्षांचं संवर्धन त्या काळात त्या पिढीनं केलं असतं तर आज आमच्यावर ही वेळ आली नसती। अशी भविष्यातली पिढी म्हटली तर ती काय वावगं ठरणार नाही। खरा अर्थ जर पाहिला गेलं, जे पर्यावरणवादी म्हणतात त्यातलेच काय महाभाग असे आहेत की बुरखा पांघरायचा वेगळा आणि प्रत्यक्षात कृती वेगळी अशा पद्धतीचं वातावरण आहे। आज जर तुम्ही कासकडे बघितलं तर कासची जंगलं तुटली, रस्त्याच्या दुतर्फा जेवढी झाडं होती ती जवळजवळ तुटली आणि त्या ठिकाणी सिमेंटचे जंगलं उभे राहिली। त्यात काही पर्यावरणवाद्यांचे सुद्धा खरं तर बंगले आहेत, हे नाकारता येणार आहे का? आणि नाकारता येऊच शकत नाही अशा पद्धतीचं वातावरण खरं तर सातारा जिल्ह्यात नाही, संपूर्ण महाराष्ट्रात आहे, भारतात आहे। आज जर आपण पाहायला गेलं तर रस्ते मोठे झाले, रस्त्यांचं रुंदीकरण झालं, 100-100, 150-150 फुटाचा रस्ता झाला, महामार्ग झाले, पण महामार्गावर 100 वर्षाचं वृक्ष जे होतं किंवा वडाचं झाड होतं ते मात्र तोडलं गेलं। त्या ठिकाणी दुसरं झाड लागू शकत नाही, ही शोकांतिका आहे। फक्त कागदोपत्री झाडं लावणी अशाच पद्धतीचं वातावरण आहे। दरवर्षी तेच खड्डे खांदायचे आणि खाल्लेले दाखवायचे, त्याच खड्ड्यात माती भरायची, तेही पैसे काढायचे, त्याच खड्ड्यात गेल्या वर्षाचं झाड लावलं होतं त्याच खड्ड्यात झाड लावायचं आणि ते झाड पुढच्या वर्षी परत, असं गेल्या 10 वर्षाचा इतिहास आहे। म्हणजे सामाजिक वनीकरण असेल किंवा वन विभाग असेल यांनी जे आजपर्यंत खरं तर त्यांनी जे उपक्रम राबवले झाड वृक्ष लागवडीचे ते सगळे जर चेक केले तर ह्यातले जवळजवळ 60 ते 70% अधिकारी आज जेलमध्ये बसलेले दिसतील। प्रत्यक्षात झाडं नाहीतच, पण कागदोपत्री मात्र झाडं लागलेली आहेत। कागदोपत्री हिशोब मांडले जातात, कॅम्प्युटरवर मंत्र्यांना दिले जातात, मंत्री ते एवढे आम्ही या वर्षी झाडं लावली, पण जगली याचा कोण कधी काय बघितलं जात नाही किंवा खऱ्या अर्थानं झाडं लागली का? आज जर महाबळेश्वरमध्ये मध्यंतरी जाण्याचा योग आला, ज्या वेळेला मी उंचावर होतो त्यावेळेला महाबळेश्वरचं खालचं जर दृश्य पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी खऱ्या अर्थानं वृक्ष नव्हे तर दगड दिसत होते। आज जर महाबळेश्वर सारख्या पर्यटन स्थळावर ही परिस्थिती असेल तर अन्य ठिकाणी न विचार केलेला बरा, अशा पद्धतीचं एक वातावरण आहे। जागतिक पर्यावरण दिन साजरा करणं ठीक आहे, तो तुमच्या आमच्या समजुतीसाठी होतोय। जे वृक्ष लाखो झाडं खरं तर त्या रस्ता रुंदीकरणासाठी तोडली गेली, मान्य करावं लागेल की रस्ता रुंदीकरण झालं पाहिजे,
दळणवळणाची साधनं वाढली पाहिजेत. हे सगळ्या गोष्टी मान्य जरी केल्या तर वृक्ष लागवड ही राहिली पाहिजे. कारण वृक्ष जगले तर तुम्ही आम्ही जगू, अन्यथा तुम्हाला आम्हाला भविष्यात ऑक्सिजनसाठी मरावं लागेल. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे. कारण यापूर्वीचा इतिहास असा होता की शेताच्या कडेला जरी एखादे वडाचं झाड असेल तर शेतकरी तोडत नव्हता, कारण त्याला 30-40 एकर जमीन होती. आज तो 40 एकराचा मालक, आज तो 3.5-4 गुंठ्यावर, 5 गुंठ्यावर, 20 गुंठ्यावर, 25 गुंठ्यावर आलाय. त्यामुळे त्याला त्याच्या पोटाचं पडलंय, त्याला उत्पादन काढायचंय, त्याला कुटुंब जगवायचंय, म्हणून तो जो वृक्ष लागवड करून देत नाही किंवा लावलेली झाडं जगून देत नाही रस्त्याच्या कडेची, अशी परिस्थिती आहे. पण प्रत्यक्षात ह्याला कुठेतरी बंधनं आली पाहिजे. प्रत्येकानं प्रामाणिकपणे जर काम केलं आणि प्रत्येकानं प्रामाणिकपणे झाडं लावली तर निश्चितपणानं तुम्हाला गतवैभव प्राप्त होईल. पण होईल असं सुत मात्र अजिबात शक्यता नाही. प्रत्येक जण स्वतःचा पैसा कसा या माध्यमातून वाढता येईल अशाच पद्धतीचं वातावरण सध्या तरी महाराष्ट्रात आहे. कारण असं म्हणावं लागेल, कारण जर आपण 10 वर्षाचा इतिहास बघितला तर माझ्या अंदाजानं एक 4 वर्षापूर्वी 13 कोटी झाडं लावली, अशा पद्धतीचं 13 कोटीचं उद्दिष्ट ठेवलं. पण प्रत्यक्षात त्यातली 13 तरी झाडं जगलीत का, ह्याचं खरं तर मंत्र्यांनी बघितलं पाहिजे. खरं तर मी आज सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले बाबाराजांचं मग कौतुक करीन की आणि त्यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं जो आता पोहे नाका तो जे आपलं वाडेफाटा हा जो रस्त्याचं रुंदीकरण झालं, त्या रस्त्यावर 2000 झाडं लावली. असं प्रत्येक आमदारानं मनावर घेतलं पाहिजे, असं प्रत्येक खासदारानं मनावर घेतलं पाहिजे आणि प्रत्येकानं झाडं लावण्याचं काम केलं पाहिजे. जागतिक पर्यावरण दिन म्हणून नाचायचं आणि प्रत्यक्षात पर्यावरणाचा ऱ्हास करायचा ह्या पद्धत आता यापुढे चालणार नाही आणि त्याची किंमत सगळ्याला मोजावी लागेल. बाबांनी ज्या पद्धतीने केलं त्याच पद्धतीने खासदारांनी कुठंतरी झाडं लावली पाहिजेत, आमदारांनी लावली पाहिजेत. हे महाराष्ट्रात नव्हे तर देशात झालं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा होईल किंवा साजरा करण्याचं दिन आहे म्हणून साजरा करणं म्हणजे फक्त तुमची आमची समजूत घालणं की आणि पूर्णपणे तुमचा निसर्गाचा ऱ्हास करणं, अशा पद्धतीचं वातावरण आहे. आज तुम्हाला नव्या महाबळेश्वरमध्ये सुद्धा तीच पद्धत तुम्हाला कालांतरानं दिसेल. नवं महाबळेश्वर ज्या वेळेला खऱ्या अर्थानं बहरलं जाईल, खऱ्या अर्थानं तिकडं पर्यटकांचा ओघ वाढेल, त्यावेळेला देखील अशाच पद्धतीनं व्यावसायिक तिथली असणारी मोठमोठी झाडं देखील तोडली जातील, त्याला राजकीय पाठबळ मिळेल आणि पुन्हा नव्या महाबळेश्वरचं आज आताच्या सध्याच्या महाबळेश्वरची जी आपली परिस्थिती आहे तीच परिस्थिती तुम्हाला भविष्यात दिसेल. कदाचित आपण ह्या त्यावेळेला असू नसू, पण पुढची पिढी मात्र निश्चितपणानं ती बघेल किंवा आज जी 25-30 वर्षाची पोरं आहेत त्यांना ते निश्चितपणानं ते चित्र दिसेल. पण हे उपयोगाचं नाही. कालांतरानं प्रत्येकाच्या गळ्यात सिलेंडर दिसेल एवढं मात्र निश्चित, आणि तोच खरा म्हणजे जागतिक पर्यावरण दिन असेल. कारण त्याशिवाय पर्यायच तुम्हाला मला उरणार नाही आणि झाडं लावण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. काही समाजसेवक आहेत, काही झाडं लावण्यासाठी विविध संस्थांच्या माध्यमातून झाडं लावतात ही चांगली गोष्ट आहे. पण ह्या लोकांचा देखील माझं म्हणणं असं आहे, या लोकांनी शासकीय जागेवर डोळा ठेवून हे काम करण्यापेक्षा खरं तर आज महामार्ग एवढे आहेत. आता महाबळेश्वर पंढरपूर आहे, हा तुमचा पुणे बेंगलोर महामार्ग आहे, शहरातली इतर ठिकाणे आहेत किंवा सामाजिक वनीकरणाच्या काही जागा आहेत, त्या ठिकाणी त्यांनी झाडं लावली पाहिजेत. विनाकारण संस्था एखादी उभी करायची आणि जगाला दाखवायचं नाटक वेगळं आणि प्रत्यक्षात त्याची फायदा कसा स्वतःच्या संस्थेला घेता येईल अशा पद्धतीचंही काही वातावरण महाराष्ट्रात पाहायला मिळतंय आणि ते खरंच चूक आहे. जे काम चांगलं करतायत त्यांच्यासाठी धन्यवाद दिले पाहिजेत, पण जे पर्यावरणाचा किंवा निसर्गाचा आम्ही फार मोठं जे आम्ही सांभाळण्यासाठी प्रयत्न करतोय अशा म्हणण्याला ना थोडासा चिंतनाची बाब आहे. त्याचा विचार केला पाहिजे. समाजानं देखील प्रत्येक समाजातल्या घटकानं या नव्या पिढीला तुम्ही ज्या वेळेला त्यांच्या शिक्षणाच्या क्षेत्रात ज्या वेळेला तुम्ही त्याला ज्ञानदानाचं ही मंडळी काम करतात, त्याच ह्या नव्या पिढीला वृक्ष लागवड कशी फायद्याची आहे, काय करावी लागेल, भविष्यात त्याचे काय परिणाम समाजाला भोगावे लागतील याबाबत त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. तरच वृक्ष लागवड होईल. आता मी मगाशी म्हटलं तसं प्रत्येकाच्या गळ्यात सिलेंडर दिसेल आणि हाच जागतिक पर्यावरण दिन असेल. जाता जाता 1-2 उदाहरणं देतो. ज्या ठिकाणी आता वैद्यकीय मेडिकल कॉलेज चाललेलं आहे पाटबंधारे विभागाच्या प्रिमायसेसमध्ये, तर कमीत कमी माझ्या अंदाजाने 1000-1200 झाडं वृक्ष लागवड झाली होती.
तिथं काम सुरू झालं, आज एकही झाड तिथं अस्तित्वात नाही, लावलेलं झाड सुद्धा उगवलेलं कुठं दिसत नाही. त्याहीपेक्षा पुढे जाऊन सांगतो, जो सातारा पंढरपूर रस्ता आहे त्याच्यावर कमीत कमी 50,000 झाडं लावण्याचा संकल्प केला होता. हा संकल्प फक्त कागदोपत्री आहे, त्याचे पैसेही कदाचित संबंधित विभागाकडून काढले गेले असतील, त्याच्यावरही कुणाचं लक्ष नसेल. फक्त कागदोपत्री ती झाडं लागलीत की काय याची सुद्धा शहानिशा करणं गरजेचं आहे. कारण आज तुम्ही ज्या पद्धतीनं त्याच्याकडे कानाडोळा कराल त्याची भविष्यात तुमच्याच पुढच्या पिढीला त्याची किंमत मोजावी लागेल, हे मात्र नाकारता येत नाही. ही 2च उदाहरणं देतो, अशी महाराष्ट्रात अनेक उदाहरणं असतील की झाडच लावलेली नाहीत मात्र बिलं निघाली. खड्डे तेच, झाडं तीच, माणसं तीच, माती तीच, फक्त दरवर्षी बिलं मात्र निघत गेलेली आहेत. अशा अधिकाऱ्यांच्यावर निश्चितपणानं चौकशी करून कारवाई झाली पाहिजे.